पाटील कार अपघात प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। कार अपघाताचा आधीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। गौतमी पाटील हिच्या गाडीचा अपघात झाला त्या आधीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। कार अपघात होण्यापूर्वी गाडीत 2 जण होते, त्यानंतर एक जण पेट्रोल पंपावर उतरला होता आणि त्यानंतर याच जागेवरून कार चालक पुढे गेला आणि पुढे या गाडीचा अपघात झाला होता। गौतमी पाटील हिच्या कारने धडक देत एका रिक्षा चालकाला जखमी केलेलं होतं। त्यानंतरचा हा सीसीटीव्ही आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिजित, हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे, काय त्यातले नेमके डिटेल्स? श्रेयस, ज्या अपघाताची चर्चा गेल्या 5 दिवसापासून आपण करतोय, खरं तर 30 तारखेला पहाटे गौतमी पाटलाच्या किया कारचा अपघात झाला होता आणि ज्यामध्ये कार चालक होता। मी सुरुवातीला हे स्पष्ट करतो की या कार अपघातामध्ये जो एक रिक्षावाला जखमी झालाय, पण या अपघातावेळी गौतमी पाटील या कारमध्ये नव्हती आणि पोलिसांच्या माहितीनुसार कार चालकाने अजून एक त्याचा मित्र खेडवरून येत असताना भोरवरून येत असताना हा अपघात झाला होता आणि नेमकं या अपघात व्हायच्या अर्धा तास आधीचा सीसीटीव्ही आता आपण चालवते आपल्या समोर हा सीसीटीव्ही आलेला आहे, ज्यामध्ये पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर हा अपघात झाला होता आणि त्यापूर्वीच जो त्याचा मित्र होता, ज्या कारमध्ये 2 जण होते असं पोलीस सांगत होते, त्याचा मित्र या पेट्रोल पंपावर उतरताना दिसतोय। हा कार चालकाचा मित्र आहे। हा कार चालक गौतमी पाटलाचा कार चालक आहे। किया कार जी ज्या अपघातग्रस्त कार आहे ती कार देखील या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसत आहे आणि त्याचा मित्र या कारमधून उतरला आणि पेट्रोल पंपावरती उतरून ही कार तसेच कार चालकाने पुढे घेऊन गेला आणि त्यावेळेस हा सगळा अपघात झाला होता, ज्यामध्ये एक रिक्षा चालक गंभीर जखमी आहे। कार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि हीच कार आता आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय। एका पेट्रोल पंपावरच्या समोरचा हा सीसीटीव्ही आहे आणि अपघाताच्या काही अर्ध्या तासापूर्वीच हा सीसीटीव्ही जो आहे तो या कैद झालेला आहे। कार इथून पुढे पास झाली श्रेयस आणि त्यानंतर अपघात झाला आणि त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आपल्या समोर आहेत श्रेयस। ठीक, अभिजित, यानंतर आता पोलीस तपासात काय पुढे येतं ते पाहावंच लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्रात वेळ झाली का विश्रांतीची।